इचलकरंजी महानगरपालिकेतील शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली. इचलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुळकूड पाणी योजनेचं काम सुरू करण्यात यावं या मागणीचं निवेदन त्यांना देण्यात आलं. या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वेळोवेळी आंदोलनं केली आहेत. दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या उपोषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 8 ऑगस्ट 2024 रोजी तांत्रिक समितीने सादर केलेल्या अहवालाबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 29 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत 15 एप्रिल 2025 पर्यंत कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते. मात्र जवळपास 13 महिने उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून केवळ बैठका, घोषणा आणि आश्वासनं दिली जात आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे शहरासाठी वेळोवेळी मंजूर झालेल्या अनेक पाणी योजना काही वेळा रखडल्या तर काही योजना रद्दही झाल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आता सर्वच राजकीय नेतेमंडळींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आपली राजकीय ताकद आणि प्रभाव वापरून सुळकूड पाणी योजनेचं काम तात्काळ सुरू करावं अशी मागणी नागरिकांमधून होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. इचलकरंजी शहरातील वाढती पाणी समस्या लक्षात घेता खासदार धैर्यशील माने यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करावी आणि सुळकूड पाणी योजना त्वरित मार्गी लावावी अशी जोरदार मागणी शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे.